चला वृत्ते वापरूया. या धड्यामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर मग. ह्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, या उपक्रमामध्ये आपण ब्राझीलचा नकाशा आता बघतोय. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या पाठ्यपुस्तकाच्या अ, अभ्यासक्रमाप्रमाणे या धड्यामध्ये तुम्हाला नकाशा आणि पृथ्वी यांचा अभ्यास करायचा आहे आणि त्याच्यावरती काही आधारित असे प्रश्नोत्तर आपल्याला सोडवायचे. तर आता सर्वप्रथम आपण बघतोय की ब्राझीलचा प्राकृतिक नकाशा. तर ह्याच्यामध्ये काय दिलंय, तर एक थोडेसे प्रश्नोत्तर ह्याच्यावरती आधारित असे दिलेले आहेत आणि ते तुम्हाला आपल्या वहीमध्ये सोडवायचे. आपण उदाहरण घेतलं तर मी एक दोन वाचून दाखवते तुम्हाला की ब्राझीलची राजधानी ब्राझिलियाचं स्थान हे कोणत्या अक्षांश आणि रेखांशानं निश्चित होतं. ब्राझील या देशाचा पूर्व पश्चिम विस्तार हा कोणत्या गोलार्धात आहे. त्याच्यानंतर ब्राझील या देशाचा उत्तर दक्षिण विस्तार हा कोणत्या गोलार्धात आहे. आपल्याला बघितल्याप्रमाणे आणि आपल्या अभ्यासक्रमानुसार हे आपल्याला नीट निरीक्षण करून त्याचं अनुमान काढून त्याचा विस्तार आणि स्थान असं आणि अक्षांश आणि रेखांश हे व्यवस्थित तुम्हाला लिहायचं आहे आपल्या वहीमध्ये. पुढे जाऊया. आता आपण आता बघतोय व्हॅटिकन सिटीचा नकाशा आणि थोडीशी आपल्या विषुववृत्ताची थोडस विस्तारीकरण, थोडस दुसऱ्या नावाने. तर विषुववृत्तालाच बृहत्वृत्त असं पण म्हटलं जातं आणि एकमेकांसमोरील जेव्हा दोन रेखावृत्त मिळून एक बृहवृत्त असं तयार होतं. त्याच्यानंतर पृथ्वीवरील कमीत कमी अंतर जेव्हा आपण शोधण्याचा प्रयत्न करतो तर त्यावेळेस या बृहत्वृत्ताचा आपण तिथं वापर करतो. त्याच्यानंतर आता आपण बघतोय व्हॅटिकन सिटी. तर ही अशी सिटी आहे, इटलीचा जवळ ही सिटी आहे. म्हणजे एक छोटस शहर आहे ते, व्हॅटिकन म्हणून त्याला बोलतात आणि त्याचं क्षेत्रफळ अतिशय लहान आहे, म्हणजे 0.44 किलोमीटर आहे. म्हणजे खूपच हा देश एका क्षेत्रफळाच्या दृष्टीने अतिशय लहान आहे, बरोबर. आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही स्थळं आहेत, विस्तार आहे, तर तो तुम्ही व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे. अर्थात ह्याची प्रतिकृती म्हणजे असा हा आपल्या धड्याच्या अभ्यासक्रमामध्ये ह्याचं चित्र दिलेलं आहे आणि ते तुम्ही व्यवस्थित बघायचं आहे आणि स्थान विस्तार हा व्हॅटिकन सिटीचा तुम्ही लिहा. त्याच्यानंतर आता आपण पुढे जाऊया. आपण बघतोय की जगाचा नकाशा म्हणजे पृथ्वी चा चित्र आहे हे आणि बघा कशी आपली पृथ्वी दिसते. सगळं निळा रंग, काही फिकट रंगाचे देश त्याच्यामध्ये दाखवलेले आहेत. तर आता हे निळा रंग म्हणजे काय, तर निळा रंग म्हणजे पाणी. आपल्या पृथ्वीवरील हे सगळं पाणी आहे आणि त्याच्यामध्ये जे फिकट रंगाचे असं किरमिजी रंगाचे असे जे असे ठिकाणं आपल्याला दाखवलेत आणि त्याच्यामध्ये आतमध्ये काही देशांची नावं लिहिली आहेत, जसं आफ्रिका आहे, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका. तर हे देशांचे नकाशे आहेत की ह्या पृथ्वीवर हे कुठे आहेत. दक्षिण महासागर, त्याच्यानंतर अंटार्क्टिका, म्हणजे ह्याच्यातून अक्षवृत्त गेलेलं आहे, रेखावृत्त गेलेलं आहे आणि त्याच्यानंतर ह्या देशांबरोबर हे किती महासागर आहेत आपल्या पृथ्वीवर हे पण तुम्ही व्यवस्थित बघा आणि त्याचं नमूद तुम्ही आपल्या वहीमध्ये करा. अर्थात ही कामं तुम्हालाच करायची आहे, बरोबर. आता पुढे जाऊया. आता आपल्याला पृथ्वीची प्रतिकृती दिलेली आहे, म्हणजे प्रतिकोन आपला चेंडूच्या आकाराचा. तर त्याला सुद्धा तुम्ही स्वतःजवळ ठेवून त्याला फिरवून पण असं आपण बघतो आणि त्याच्यामध्ये बघतो की कुठली ठिकाणं कुठे आहेत, आडव्या रेषा, उभ्या रेषा. मग त्याच संदर्भातले हे काही प्रश्न आहेत की पृथ्वी गोलावरील आडव्या रेषांना काय म्हणतात आणि विषुववृत्त हे कोणत्या कोणत्या खंडातून आणि महासागरातून गेलेलं आहे. त्याच्यानंतर 0 मूळ रेखावृत्त आणि 0 मूळ अक्षवृत्त हे विषुववृत्त
जिथं एकमेकांना छेदतात त्या ठिकाणाभोवती असं तुम्हाला गोल असं पोकळ असं वर्तुळ बनवायचंय, म्हणजे ही चिन्ह आहेत तुमची. त्याच्यानंतर कोणतेही महासागर ह्या चारही गोलार्धात विस्तारलेले आहेत. अख्खी पृथ्वी आपली समुद्रांनी म्हणजे निळ्या निळ्या पाण्याने सगळी आच्छादलेली दिसते. म्हणजे पाणी किती आहे याचा पूर्णपणे तुम्हाला अंदाज येऊ शकतो आपल्या पृथ्वीवर. त्याच्यानंतर कोणते कोणते खंड आपल्या चारही गोलार्धामध्ये विस्तारलेले आहेत आणि सर्व रेखावृत्त ही कोणत्या दोन अक्षवृत्तावर एकत्र येतात. तर अर्थात हे सगळी उत्तर तुम्ही आपल्या वहीमध्ये व्यवस्थित नमूद करा. त्याच्यानंतर पुढे आता आपण काय शिकलो. बृहत्वृत्त म्हणजे काय, बृहत्वृत्त कसं तयार होतं आणि त्याचा वापर हा कशासाठी होतो, ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं अर्थातच तुम्हाला द्यायची आहेत आणि आपल्या वहीमध्ये व्यवस्थित त्याची नोंद ठेवा. चला तर मग आता आपण आपल्या पुढील विभागासाठी तयार होऊया.